काय मग मंडळी, तुमच्या सुद्धा तोंडाची चव गेल्यासारखी वाटते का? तर काहीतरी असं चमचमीत किंवा झणझणीत खाण्याची इच्छा होत असेल तर आजची रेसिपी आहे तुमच्यासाठीच. तर मी आज रेसिपी घेऊन आलेली आहे दही वांगे. दही वांगे मी कशी बनवणार आहे आज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तर अशा प्रकारची दही वांग्याची रेसिपी तुम्ही कधी ट्राय केलात तर जिभेची चव कधीच विसरणार नाही. चला तर आपण जास्त वेळ न घालवता पटापट आपण सुरुवात करूया. तर मी इथे पाव किलो वांगे घेतलेले आहेत. इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेली आहे. आता ह्याला मी बारीक करून घेणार आहे मिक्सर मध्ये. इथे कांदा कापून घेतलेला आहे बारीक. इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. लसूणच्या कळ्या घेतलेल्या आहेत थोड्याशा. अद्रक घेतलेली आहे कट करून. तीळ घेतली आहे 2 चमच. मी ते सुद्धा मी भाजून घेतलेलं आहे. मी शेंगदाणे आणि तीळ एकत्र करून मी त्याला बारीक करून घेणार आहे. आणि इथे मी कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत. आणि मी कढीपत्त्याचे पानं सुद्धा कोथिंबीर, आलं, लसूण आणि कढीपत्ता ह्या सर्वाची मी एकत्र पेस्ट करून घेणार आहे. कारण आपण फोडणीमध्ये ज्या प्रकारे कढीपत्ता टाकतो पोरं काढून खातात, पण त्याच्यामध्ये आपण वाटण करून घातलं तर ते त्यांच्या पोटामध्ये सुद्धा जातं. त्यामुळे मी आज तुम्हाला एक नवीन अशी रेसिपी दाखवतेय. तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. तर सर्वात अगोदर मी आता शेंगदाणे आणि तीळ वाटण करून घेणार आहे. आता शेंगदाणे आणि तीळ मी असं बारीक करून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपण शेंगदाणे आणि तीळ बारीक केलेली आहे. एकदम जाडही नाहीये आणि एकदम अशी पावडर सुद्धा नाही. मीडियम प्रकारे मी असं वाटण करून घेतलेली आहे. तर आता ह्याला मी प्लेटीमध्ये काढून घेते. आता आपण कोथिंबीर आणि अद्रक आणि लसूणची सुद्धा आता पेस्ट करून घेऊया. हे सुद्धा आपल्याला बारीक पेस्ट करायची आहे याची. कढीपत्त्याचे पाने टाकून घेते. त्याचबरोबर लसूण टाकूया. आलं सुद्धा टाकून घेते. आता ह्याची मी पेस्ट बनवून घेते. आता वाटण सुद्धा चांगलं असं वाटून झालेलं आहे. आता मी त्याचबरोबर इथे दही सुद्धा फेटून घेतलेली आहे. मी पाऊण वाटी दही घेतली आहे. आणि आता मी सर्वात अगोदर आता वांगे मी कट करून घेणार आहेत. तर वांगे आपल्याला 4 काप करून इथे मी पाणी घेतलं आहे. पाण्यामध्ये मी मीठ टाकून घेते 1 चमच. कारण आपले वांगे असे काळे पडणार नाहीत, त्यामुळे मी इथे 1 चमच मीठ टाकून घेते. आता ह्याचे मी 4 भाग करून असे वांगे कट करून घेणार आहेत. तर असे आपण दांड्या ह्याच्यातनं वेगळ्या करून घेऊया. आता वांग्याचे असं आपण देठ काढून घेतलेले आहेत. ह्याला मी 4 भागामध्ये कट करून घेते. आणि कट करते वेळेस ह्याला आपण आतमध्ये बघून घ्यायचं, कारण ह्याच्यामध्ये कीड पण असतात त्यामुळे. तर हे एकदम असं चांगलं आहे. तर आता अशाच प्रकारे मी पूर्ण वांगे कट करून घेते. आता वांगे सुद्धा आपले कट करून झालेले आहेत. 4 भागामध्ये मी असे वांगे कट करून घेतले आहेत. तर बघू शकता असेच वांगे मी सगळे कट केलेले आहेत. ह्याला पाण्यामध्ये ठेवले आहे मी. आता मी मसाले बनवून घेते याच्यासाठी. तर आपल्याला काही वाटण वगैरे न करता साधे सोपी अशी आपण रेसिपी करत आहेत. तर ह्यासाठी मी काही जास्त वाटण वगैरे काहीच नाही केलेलं आहे. फक्त मी शेंगदाणे आणि हिरवा मसाल्याचंच वाटण केलेलं आहे. तर इथे मी शेंगाचं आणि तिळाचं कूट करून घेतलेलं आहे. इथे मी काळा मसाला घेतलेला आहे, सोलापुरी काळं तिखट. ते सुद्धा मी इथे 2 चमच घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आपण. इथे गरम मसाला घेतला आहे 1 चमच. तर गरम मसाला झाला आपला. आता इथे मी अर्धा चमच धनेपूड घेतलेली आहे. हे सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घेऊया. इथे बेडगी मिरचीचा अर्धा चमच घेतलेला आहे पावडर मिरी. हे सुद्धा घेते मी. इथे पाव चमच हळद घेतली आहे. एव्हरेस्टचा चिकन मसाला घेतला आहे मी अर्धा चमच. आता हे सगळे मसाले मी आणि चवीनुसार मीठ सुद्धा घेतलेलं आहे. तर आता हे सगळे मसाले एकजीव करून घेऊया आपण. तर आता सगळे मसाले मी एकजीव करून घेतलेले आहे. त्याच्याच मध्ये मी आता हिरवा मसाला सुद्धा आपला वाटलेला, आलं, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पेस्ट आहे, हे सुद्धा मी इथे 1 चमच टाकून घेते. आता त्याच्यामध्ये मी 2 चमच दही घेते. तर फक्त मी इथे 2च चमच दही घेणार आहे, कारण ही फेटलेली दही आपल्याला वांग्यामध्ये परतून घ्यायचं आहे. तर ह्याला मी आता हाताने असं चांगलं मिक्स करून घेते.
आता मी मसाले वगैरे सगळे एकजीव करून घेतलेला आहे. तर आता आपण भरून घेऊया वांग्यामध्ये ह्याला. तर अशा प्रकारे आपण पूर्ण वांग्यामध्ये ह्याला भरून घेऊया. तर बघू शकता असं आपण आता भरून घेतलेलं आहे. तर आता असेच मी पूर्ण वांगे भरून घेणार आहे. आता सगळे वांगे असे मी चांगले भरून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि हा राहिलेला मसाला मी वरतून टाकणार आहे. तर चला आता आपण कढाई गरम झालेली आहे, कढाईमध्ये मी तेल टाकून घेते. चला तर आता ह्याच्यामध्ये आपण 4 चमच तेल टाकून घेऊया. आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्येच आपण आता इथे जिरे टाकून घेऊया 1 चमच. आणि जिरे चांगले तडतडले की आपण त्याच्यामध्ये लगेच कांदा सुद्धा परतून घेऊया. तर आता जिरे आपले चांगले तडतडायला लागलेत, त्याच्यामध्ये मी कांदा परतून घेते. आणि कांदा असा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत मी परतून घेणार आहे, म्हणजेच ब्राऊन कलर. आता कांदा सुद्धा आपला चांगला असा ब्राऊन झालेला आहे, म्हणजे सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण आता वांगे सोडून घेऊया. आता मी ह्याच्यामध्ये वांगे सोडलेले आहेत, ह्याला मी आता 5 मिनिटं परतून घेते. आणि ह्याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे. ह्याला असे मी वाफेवरतीच बनवणार आहे. नंतर मी ह्याच्यामध्ये आपली फेटलेली दही वगैरे टाकणार आहे. आता 2 मिनिटं चांगलं असे मी वांगे परतून घेतली आहे. ह्याच्यामध्ये आपण राहिलेला मसाला सुद्धा ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. अशी चमचमीत आपल्याला अगदी पातळ नाही बनवायची आहे, ह्याचा रसा लपलपीत बनवूया. ह्याला सुद्धा मी चांगलं असं मिक्स करून घेते. आणि ह्यामध्ये मी थोडंसं फक्त 1 कप पाणी घालून घेणार आहे. तर ज्या मिक्सरमध्ये मी वाटण केलं होतं त्याच्यामध्येच मी 1च कप पाणी टाकलेलं आहे, ते मी ह्याच्यामध्ये परतून घेते. थोडेसे वांगे शिजण्यासाठी आपल्याला 1 कप पाण्याची गरज लागेल. आता ह्याला मी 2 मिनिटं ह्याच्यावरती झाकण ठेवून ह्याला वाफवणार आहे. 2 मिनिटं चांगलं ह्याला शिजवून घेऊया आपण. तर बघूया आपले वांगे कसे झाले आहेत. तर वांगे तर आता एकदमच असे मस्त शिजलेले आहेत, बघू शकता. बऱ्यापैकी आपले वांगे चांगले शिजलेले आहेत. त्यामध्ये आता मी ही फेटलेली दही सुद्धा टाकून घेते. आणि दही टाकल्यानंतर मी ह्याला जास्त वेळ शिजवणार नाहीये. एकदम मस्त सुवास येतोय आपल्या दही वांग्याचा. असे वांगे तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा, जिभेवरची चव सुद्धा विसरणार नाही. तर ह्याला आपण दही टाकल्यानंतर ना, म्हणजे बिना मिक्स करता राहायचं नाही, कारण दही फुटते. ह्याला 2 मिनिटं असंच मिक्स करून घ्यायचं. तर आता एकदम मस्त आपली दही वांगे तयार झालेले आहेत. ह्याला फक्त मी 1 मिनिट असंच फिरवणार आहे चमच ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. असे दही वांगे तुम्ही कधी ट्राय केलात का? नसेल केला तर तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. एकदमच भारी झालेले आहेत, झणझणीत आणि एकदमच चमचमीत. चला आता आपण ह्याला ना प्लेटीमध्ये काढून घेऊया. आता आपण मस्तपैकी ह्याला प्लेटीमध्ये काढून घेऊया. मग मंडळी, कशी वाटली तुम्हाला दही वांग्याची रेसिपी? रेसिपी तर एकदमच भन्नाट आहे आणि चवीला सुद्धा एकदमच मस्त झालेली आहे. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही सुद्धा मला कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चंद्रकला's रेसिपीला
सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. मग मंडळी, आता आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.